नमस्कार. ध्येय MPSC या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून तलाठी, पोलीस भरती, नगरपरिषद, महानगरपालिका तसेच सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेले 1000 IMP MCQ प्रश्न मालिका आपण सुरू केलेली आहे. त्यामधील भाग 4 आहे. अतिसंभाव्य प्रश्नमालिका संच आपण पाहत आहोत. आपण यापूर्वीचे जर भाग नाही पाहिले असेल ते देखील आपल्या यूट्यूब चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये आहे. चला तर मग कसल्याही प्रकारचा विलंब न लावता आजच्या आपण व्हिडिओला आपण सुरुवात करू. आणि पहिला प्रश्न आहे की मार्च 2014 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्तीच्या अनुमानानुसार बॉक्साईट धातूचे साठे मोठ्या प्रमाणात सापडलेले आहे. म्हणजे खाली आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यात आपल्याला सांगायचं की 2014 पर्यंत सर्वाधिक बॉक्साईटचं जे उत्पादन जे की साठे आढळून आलेले आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणामध्ये बॉक्साईट धातूचे साठे आढळलेले आहेत. याविषयी आपण सविस्तर माहिती पाहू. जे की बॉक्साईट हे ॲल्युमिनियम धातूचे एक मुख्य धातूक आहे आणि महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगाच्या म्हणजे पश्चिम जो घाटामध्ये ते पसरलेले आहे आणि त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे साठे आढळतात. म्हणजे कोल्हापूरमध्ये तर 2014मध्येच सर्वाधिक साठे सापडलेच, पण त्यापूर्वी देखील जर बॉक्साईट जे धातू आहे तो सर्वाधिक कोकण भागामध्ये आपल्याला आढळून येतो. त्यामधील कोणता जिल्हा तर रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, अन्य कोल्हापूर सोडून अन्य जिल्ह्यात देखील आपल्याला बॉक्साईट हे धातू आढळून येते आणि मुख्यतः याचा ॲल्युमिनियम उद्योगामध्ये सर्वाधिक उपयोग आढळतो या धातूचा. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 668 किलोमीटर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्याचबरोबर गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे. याविषयीची आपल्याला माहिती अन्य सविस्तर माहिती असणे देखील आवश्यक आहे. म्हणजे गोदावरी नदीचा जो उगम आहे महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर या पर्वतरांगामध्ये ब्रह्मगिरी या ठिकाणी काय होतो तर गोदावरी नदीचा उगम पावतो. तर गोदावरी नदीची भारतातील एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे. त्याचबरोबर जी गोदावरी नदी आहे गंगा नदीच्या बरोबरीने म्हणजे गंगा नदीच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाची भारतातली सर्वात मोठी नदी आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीला इंद्रावती, मांजरा, बिंदुसरा, प्रवरा, दारणा या प्रमुख उपनद्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात बरोबरच तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा या राज्यातून वाहत जाऊन ही नदी राजमहेंद्रयागिरी बंगालच्या उपसागराला मिळते. मग याचबरोबर या प्रश्नातून आपल्याला अन्य फॅक्च्युअल डाटा भी आपल्याला मिळते, कारण की यामधून आपल्याला या नदीची भारतातील एकूण लांबी किती हे माहिती आहे. त्याचबरोबर या नदीला भारतातील सर्वात जी मोठी नदी आहे गंगा नदीच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाची भारतातली मोठी नदी जर कोणती असेल तर गोदावरी आहे. त्याचबरोबर आपल्याला या नदीला गोदावरी नदीचे महाराष्ट्रामध्ये धार्मिक स्थान तर वेगळेच आहे, कारण की दर 12 वर्षाने आपले गोदावरी नदीच्या काठावर नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या देखील गोदावरी नदी ही तितकीच पवित्र आहे. आणि त्याचबरोबर या नदीला आपण वृद्धगंगा, दक्षिण गंगा या नावाने देखील ओळखले जाते. म्हणजे परीक्षेला आपल्याला कधीकधी सरळ प्रश्न विचारला जातो की दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते. तर मग पर्यायामध्ये अन्य 4 असतात आणि त्याबरोबर गोदावरी हे देखील आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. वृद्धगंगा हे देखील गोदावरीचेच नाव आहे. वृद्धगंगा का तर खूप वृद्ध म्हणजे खूप काळामानापासून ती वाहत असल्यामुळे तिला आपण वृद्धगंगा देखील म्हटले जाते. त्यामुळे
हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती असू द्या. त्याचबरोबर आपल्याला की महाराष्ट्रातली आपल्याला लांबी तर माहीत आहे की 668 किलोमीटर आहे आणि देशातील 1465 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळ या नदीने किती टक्के व्यापलेले आहे, तर 49% हे या नदीने क्षेत्र व्यापलेले आहे. ही आहे गोदावरी नदीची सविस्तर माहिती. त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक प्रश्न सरळ विचारला जातो की गोदावरी नदीचा उगमस्थान कोणतं आहे. तर मग आपल्याला आपण आत्ताच या मागच्याच प्रश्नामध्ये पाहिलं की गोदावरी नदीचं उगमस्थान कुठं आहे, तर त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वतरांगामध्ये गोदावरी नदीचा उगम झालेला आहे गोमुखातून. ही सुरुवातीला नदी फार थोड्या घळईतून वाहते आणि नंतर तिचा जो प्रवास आहे की तिचा सविस्तर होत झालेला आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो. तर भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे भीमा नदी भीमाशंकर पुणे याविषयीची सविस्तर माहिती. भीमा नदी ही भारतातील महत्त्वाची नदी असून ती कृष्णा नदीची काय आहे, उपनदी आहे. तर भीमा ही कोणाची उपनदी आहे, तर कृष्णा नदीची ती उपनदी आहे. तर आपल्याला सरळ सरळ परीक्षेला विचारलं जाते की भीमा ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर आपल्याला सांगायचं आहे की कृष्णा नदीची ती उपनदी आहे. आणि भीमा नदीचा उगम भीमाशंकर डोंगररांगामध्ये होतो आणि याच ठिकाणावर भीमाशंकर हे ज्योतिर्लिंगसुद्धा स्थापित आहे आणि भीमाशंकर अभयारण्यसुद्धा आहे. हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे भीमा नदीची एकूण लांबी आपल्याला विचारली तर 861 किलोमीटर आहे. भीमा नदी महाराष्ट्रातील एकूण लांबी विचारली तर 451 किलोमीटर आहे. इथं 491 झालं, पण किती आहे, 451 किलोमीटर आहे, हे लक्षात असू द्या. महाराष्ट्रातील म्हणजे पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर या प्रमुख जिल्ह्यातून ती वाहत जाते. आणि मुख्यतः हिच्या उपनद्या आपल्याला परीक्षेला कधी कधी विचारलं जातं. त्यामध्ये इंद्रायणी, मुळा, मुठा, घोडा, कन्हा, सीना, नीरा, मान, बोर या काय आहेत, भीमा नदीच्या उपनद्या आहेत. त्याचबरोबर महत्त्वाची धरणं, याच्यामध्ये भीमा नदीवर कोणते धरण आहे, तर उजनी धरण आहे. तर कोणत्या जिल्ह्यात आहे, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर भीमा धरण हे वेगळंच आहे. त्यानंतर वीर धरण जे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे. हे देखील भीमा नदीच्या दृष्टिकोनातून सविस्तर माहिती आहे. त्यानंतर आपल्याला आणखीन प्रश्न विचारला जातो की भीमा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे. तर मग आपण आताच पाहिलं की भीमा नदीची एकूण लांबी 451 किलोमीटर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. चला त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणतं आहे. म्हणजे कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला. आपल्याला सांगायचं आहे की कृष्णा नदीचा उगम कुठं झालेला आहे, तर महाबळेश्वर, सातारा. बऱ्याचशा महाराष्ट्रातील नद्याचे उगमस्थान सह्याद्री आहे आणि सह्याद्रीच्या आसपास असलेल्या ज्या पर्वतरांगामध्ये या नद्यांचा उगम होतो. मग तर आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे. तर कृष्णा नदीचे उगमस्थान आहे महाबळेश्वर हे ठिकाण आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे, सातारा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. आणि कृष्णा नदीविषयी आपण माहिती आपल्याला सांगायची असल्यास कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो. त्याचबरोबर कृष्णा नदीचा प्रवास हा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यात वाहत जाऊन ती कुठं मिळते, तर बंगालच्या उपसागराला मिळते. हे देखील माहीत असू द्या, कारण की नदीचा उगम कुठं होतो आणि ती कोणत्या महासागराला जाऊन मिळते. म्हणजे अरबी समुद्राला मिळते की बंगालच्या उपसागराच्या खाडीमध्ये जाऊन तिचा विसर्जित होते. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेले घटक आहेत. त्यानंतर कृष्णा नदीचे महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की कृष्णा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल, कारण की 282 किलोमीटर ही कृष्णा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी आहे. आणि याविषयीची आपण सविस्तर माहिती आपण मागच्याच प्रश्नामध्ये पाहिली.
त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पेनगंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे, म्हणजे पेनगंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो. तर आपल्याला सांगायचं आहे की पेनगंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो, आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जी पेनगंगा नदी आहे हिचा उगम अजिंठा पर्वतरांग बुलढाणा या ठिकाणी पेनगंगा नदीचा उगम होतो. आणि याविषयीची सविस्तर माहिती अशी आहे की पेनगंगा नदी ही भारतातील एक महत्त्वाची नदी असून ती गोदावरी नदीची एक उपनदी आहे. हे पण लक्षात असू द्या, ही कोणाची उपनदी आहे, तर गोदावरी नदीची उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्राच्या वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड जिल्ह्यातून तेलंगणात प्रवेश करते. त्याचबरोबर या नदीवर महत्त्वाचं असलेलं कोणतं धरण आहे, तर इथं इसापूर धरण आहे, आणि कुठं आहे, तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पेनगंगा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे. आपल्याला सांगायचं आहे की पेनगंगा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 495 किलोमीटर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. महाराष्ट्रातील एकूण लांबी पेनगंगा नदीची किती आहे, 495 किलोमीटर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, वेनगंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे, म्हणजे वेनगंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला. तर वेनगंगा नदीचा उगम मैकल पर्वतरांगामध्ये झालेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. आणि याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहू की वेनगंगा ही मध्य भारतातील एक महत्त्वाची नदी असून ती शेवटी गोदावरी नदीच्या प्रणालीमध्ये वाहते. म्हणजे ही गोदावरी नदीला अखेरला गोदावरी नदीमध्ये येऊनच मिळते. आपल्याला पाहायचं आहे की ती ही नदी विशेषतः म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यासाठीची काय आहे, ती जीवनवाहिनीच आहे. आणि वेनगंगा नदी तिची एकूण लांबी भारतातली 579 किलोमीटर आहे. आणि वेनगंगा नदी हे गोसेखुर्द धरण भंडारा जिल्ह्यामध्ये आहे, हे देखील माहिती असू द्या. त्यानंतर पुढील प्रश्न, वेनगंगा ही जी नदी आहे या नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे. आपल्याला माहीत आहे की भारतातील याची लांबी किती आहे, 579 आहे. तर मग ही महाराष्ट्रामध्ये हिचं प्रवास किती किलोमीटरचा आहे, तर 295 किलोमीटरचा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, जो की तापी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो. आपल्याला सांगायचं आहे की तापी नदीचा उगम कुठं होतो, तर सातपुडा पर्वतरांगामध्ये होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. आणि याविषयी सविस्तर माहिती, मध्य प्रदेशातील मुलताई आणि बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगामध्ये तापी नदीचा उगम होतो. आणि तापी नदीची भारतातील एकूण लांबी विचारली तर 724 किलोमीटर आहे, हे देखील माहिती असू द्या. आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यात वाहत जाऊन ती कुठं कोणत्या समुद्राला मिळते, तर अरबी समुद्राला मिळते. आणि ही महाराष्ट्राच्या उत्तरेकडून वाहत जाणारी नदी आहे, हे देखील लक्षात असू द्या. त्यानंतर तापी नदी मध्य प्रदेशातील ब्रह्मपूर, त्यानंतर महाराष्ट्रातील भुसावळा आणि जळगाव आणि गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणावरील महत्त्वपूर्ण शहरे या नदीकाठावर वसलेली आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, तापी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे. तर तापी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 208 किलोमीटर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. अशा प्रकारे आपण नदी आणि तिचा उगमस्थान आणि तिचा प्रवास आपण या व्हिडिओमधून पाहिलेले आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रश्न आणि त्याची सविस्तर माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ही मालिका अशीच परीक्षा होईपर्यंत कंटिन्यू असणार आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचली जाईल आणि आपल्या मित्राला पण याविषयीची माहिती शेअर करा. आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.